ऊर्जा, ही ऊर्जा 22 तारखेपासून अजून वाढणार आहे. विठाला छाती विदीर्ण केली. राम लक्ष्मण सीता या तिघांचं दर्शन हृदयात करून दिलं. हनुमंतरायावर प्रभू रामचंद्र प्रसन्न झाले. बघा बरं, अहो हृदयात ठेवल्यावर कमी प्रसन्नता आहे का काका? नुसता डीपी ठेवला तर ईर पास होती, वॉलपेपर ठेवला तर सभा मंडप भेटतो. मग हृदयातच ठेवल्यावर मकरंद अनासपुऱ्याचा इळम माळ तुमचा फुटतो. हा बरोबर आहे का? मग मला सांगा हृदयातच ठेवल्यावर कमी प्रसन्नता असेल का हो? प्रभू रामचंद्र म्हणले हनुमंतरायाला मागा तुम्हाला काय मागायचं. हनुमंतराय म्हणले मला काय नको देवा, माझी इच्छा आहे म्हणून काहीतरी मागा. हनुमंतराय म्हणले पायोजी मैंने राम रतन धन पायो, 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 पायोजी मैंने राम रतन धन पायो. हे वस्तु अमोलिक दी मोरे सतगुरु, वस्तु अमोलिक दे मोरे सतगुरु, पंतारे पायोजी मैंने राम रतन धन पायो, पायोजी मैंने राम रतन धन पायो, पायोजी मैंने राम रतन धन वस्तु अमोलिक दी मेरे सदगुरु, कृपा कर अपनायो, पायोजी मैंने राम रतन धन पायो. खर्चे न छूटे चोर न लूटे, दिन दिन बढ़त सवायो, पायोजी मैंने राम रतन धन पायो. आणि धन मिळवलं कोणतं? रामनामाचं. बरोबर, म्हणून म्हणतात राम नाम आधार जिने वो जल में राह बनाते हैं, जिन पर कृपा राम करे वो पत्थर भी तिर जाते हैं, जिन पर कृपा राम करे वो पत्थर भी तिर जाते हैं. महाराज म्हणले राम नामाचा आधार झालाय, तुझ्या नामाचा महिमा बोला तुझं न कळे मेघ श्यामा. म्हणले देवा मला काही नको, माझ्याजवळ राम नामाचं धन आहे, नको काही. भगवंत म्हणले माझी इच्छा आहे म्हणून काहीतरी मागा. तुमची इच्छा आहे देवा, एकच करा, जिथं तुमची कथा चालू आहे तिथं मला ती जाऊन ऐकता यावी, आणि जिथं तुमची कथा नाही मला तिथं ती गाता यावी. म्हणून रामायणात कोणी जरी नसलं तर कोण बसलेलं असतं? गाता ऐकता हरी. म्हणून अजून सुद्धा रामायण करणारी मोरारी बापूजी कथा जर आपण ऐकली असेल तर एक आसन हनुमंतरायासाठी आजही टाकलेलं असतं. म्हणून कथाकार म्हणतात काय, आइए हनुमंत विराजिए, कथा करो मति अनुसार, आइए हनुमंत विराजिए. हनुमंतरायाला बोलवतात गाता ऐकता हरी बोल. नादे लुब्ध झाला मृगदेह विसरला अंग, तैसे राहो माझे मन, गाता ऐकता हरी गुण तुका म्हणे पाये कासवीचे पिले माय, तैसे राहो माझे मन, गाता ऐकता हरी गुण. विठोबा रखुमार विठोबा रखुमाई
बाळक माई मंडळी कवला हरिठल श्रीनाथदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज पवनसुत हनुमान की जय सद्गुरु वरदास महाराज की जय विठो बाळक माई विठो बाळक माई फार सुंदर फोटो आणला की प्रत्येक वेळेस काहीतरी गिफ्ट घेऊन ये. मी म्हणलं ना प्रसन्न झाल्यावर काय देईल माणूस सांगते, पण ती आता बिचारी नोकरीला नाही, ती फोटो आणते. तुम्ही जरा घ्या लक्षात, तुमचे वावर MIDC चालले, नेमकी शिकायला लागली फोटो द्यायला लागली, बरोबर आहे का नाही? वा छान. पुन्हा एकदा सर्वांना धन्यवाद देतो. बोलण्यासारखं भरपूर आहे. किती मोठे हार घातले हो. कार्यकर्त्यासाठी टाळ्या वाजवा एकदा. गोड सुंदर नियोजन आहे. पुन्हा एकदा सगळ्यांना या ठिकाणी धन्यवाद देतो. विठाला विठाला पुत्राची वार्ता शुभ ऐके जेवी माता तैसे राहू माझे मन गाता ऐकता हरिगुण. आपलं मन जास्तच प्रसन्न झालं, कारण 9 वाजून चालले जात आहे का. बोलण्यात कधी वेळ निघून गेला कळले नाही. तसं मी टायमाच्या बाबतीत खूप बांधील माणूस आहे आणि मी वेळेच्या पुढे जातही नाही. पण आज तुम्ही एवढे फ्रेश आहात आणि वातावरणच एवढं गोड आहे की मलाही वेळ कसा गेला कळलं नाही. वा, मलाही वेळ कसा गेला हे कळलं नाही. म्हणून एकदा कार्यकर्ते मंडळीसाठी जोरदार टाळ्या वाजवा. पहिल्यांदा धन्यवाद देतो की तुम्ही फार सुंदर कार्यक्रम आयोजन केलं, आणि दुसरा धन्यवाद देतो तुम्ही 7 ते 9 कीर्तन ठेवलं. फार सुंदर वेळ आहे कीर्तन. आता ते खेड्यातल्या कामामुळं 9 ते 11ची वेळ असते, पण कदाचित 8 ते 10 तरी ठेवत जा. 9 म्हणजे झोपायची वेळ होते ना. खरा ते म्हणजे झोपत जागे ठेवणं हे पहिलं आव्हान आहे. आणि सांगणं दुसरं आहे. जेवण आहे सगळ्यांना, जोरदार टाळ्या वाजवा. मला गर्दीचा अंदाजच येत नव्हता, आता आला. काय आपलं किती प्रेम, आनंद आहे असं नाही, बरोबर आहे ना. या 9 ते 7 ते 9चा फायदा एक असतो, महिला मंडळ जास्त खुश राहते. आणि या महिला स्वयंपाक करायची गरज नसते ना 7 दिवस. म्हणजे गर्दी वाढती, कारण बायको म्हणती गिळायचं असेल तर तिथं या, नाही तर मी कराय मोकळी नाही. 7 दिवस तिथं राहावं लागेल, बरोबर. त्याच्यातले बिचारे काही असे नावीला जाणार बरोबर आहे काय सांगा. पण छान आहे. चला, निमित्त काय का असे ना ऐकायला मिळतं, ही गोष्ट महत्वाची आहे. म्हणून पुन्हा तुम्हा गावकरी मंडळींना पत्रिका द्या. गावकरी मंडळींना मी या ठिकाणी धन्यवाद देतो. आणि आजचं सौजन्य ज्यांच्याकडे आहे ते साईनाथ भिकाजी पाटील मुळे आणि विलास एकनाथ पाटील गोजे यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. कुठे देतो आपली कार्यकर्ते, कुठे उभे राहा. वा वा, ते इकडे तुम्ही आले की नाही हार घाला, आलते का? वा, टाळ्या वाजवा जोरदार तुमचा. बघा बरं, बिचारे लांब बसले, नाही तर एखादा असं असतंय, बरोबर आहे ना. हाय महाराज, बरोबर आहे. म्हणजे अनुभव येतात हो, पण ते बिचारे किती लांब बसले बघा बरं. आणि बघा म्हणले पण नाही, मला भेटायला बी आले नाही की तुमचं सौजन्य आम्ही घेतलं. भाऊने सांगितलं मला, काय नाव भाऊंचं? दादा भाऊने सांगितलं महाराजांनी, म्हणजे महाराज यांचं सौजन्य आहे. आणि त्यांनी अजून एक मोठेपणा मनाचा केला, म्हणजे माझं पण नाव घेऊ नका, फक्त त्या दोघांचं नाव घ्या, बाकी कोणाचं नाव नाही घेतलं तरी चालेल. किती सुंदर आहे हो. एवढं मन जर मोकळं असेल ना तर असे कार्यक्रम किती वर्ष चालू राहतील महाराज, किती वर्ष. लक्षात ठेवा, निस्वार्थ भाव असेल अशी माणसं जर, अहो हे काही सोपी गोष्ट समजू नका ना. दोघांनी एवढी देणगी देणं, दोघांकडेच देणगी ना, ही सोपी गोष्ट आहे का? म्हणजे कमी देतं ते लय बेकार करते. 11 रुपये वर्गणी देणार, पाहुण्या रावळ्या सगट पंक्तीला जेव्हा येणार, घरच्या कुत्र्याला तांब्यात बुंदी घालून देणार, आणि पुन्हा हिशोब विचारायला राहणार किती उरल्या. त्याला म्हणायचं तू 11 घेऊन जाईल पळ घरी, आणि उरलेल्या पाहून घेऊ. अवघड आहे ना, अवघडचे का नाही. जे कमी देतं ते काका बेजार करतो.
महाराज जेवण होता पाहिजे, पखवाजा ठेवणं होता पाहिजे, गायक ठेवणं होता पाहिजे, माईक ठेवणं होता पाहिजे, साऊंड इकडे पाहिजे होता, भोंग्या तिकडे पाहिजे होता. भोंग्याच घेऊन जाय तुझ्या घरी, घेऊन नको ना. किती चौकशा करतात. अहो कार्यक्रम करणारी माणसं यांना प्रतिसाद देत चालला पाहिजे. प्रतिक्रिया देण्यापेक्षा प्रतिसाद द्या. बरोबर आहे ना. अहो जो मेहनत करता, आता हे 5-10 मिनिटं जास्त झाले होतं एखाद्या वेळा. आता मी तर मला तर हौसच नाही मिनिटभर पुढं घालायची, पण ते आज वातावरणच गोड आहे. मी करू काय त्याला? कशाला एवढं चांगलं करावं तुम्ही? 8:30ला सोडलं असतं मग मी. बरोबर आहे ना. लक्षात ठेवा, जो मेहनत करता है उसे गलती होती है, निकम्मों की जिंदगी दूसरों की गलती खोजने में बीत जाती है. ज्याला मेहनत करायची ना त्याचं आयुष्य चुका काढण्यात जातं महाराज. अरे चांगलं करायला लागले तर प्रतिसाद द्या ना. आपण अडचण काय आपल्याला? एखाद्यानं बंगला बांधला तर म्हणा छान बांधला हो तुम्ही बंगला. वास्तुशांतीला बोलवलं तर आपण काय म्हणा, वा 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 वे गणेश महाराज, गोड बंगला बांधला हो तुम्ही. आमच्याकडून नाही असं बांधणं होत, पण आम्ही हाकान तुमच्या घरात येऊन बसू तर शकतो ना. यान तिथं गेल्यावर जेवण सोडायचं, पायचं सोडायचं, तिथं उपदेश करायला सुरू करायचं. पी नाही जमली. फरशी ह्या कलरची नव्हती पाहिजे, वालपुट्टी जरा जमलीच नाही. तू या संडासला बादली लावा लागते. तू कडी लावून घे ना अगोदर, मग चौकाशा करीत. हा काय पंचायतीच्या घराने सांगा बरं. हे बरोबर आहे ना महाराज. हा एखाद्यानं गाडी घेतली, आपल्याला बोलवलं, अहो गाडी घेतली हो मी. वा 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 वा, चांगली गाडी घेतली तुम्ही. मला तर वाटतं माझ्या प्रत्येक मित्रांनी गाडी घेतली. मी मदत करत राहतो मला. एखादा मला 4 व्हीलर घ्यायची, चल मी माझ्याकडून मदत असू द्या ना. अडचण काय सांगा. परवा नामदेव महाराज शास्त्रीजी महंत भगवानगडाचे आम्ही चर्चा करत बसलो आळंदीला. बोलता बोलता बाबांच्या मुखातून एक वाक्य आलं, महाराज लँड क्रुझर मध्ये आला पाहिजे. परमार्थ का वैभवात नसावा. महाराज जर लँड क्रुझर मध्ये आला तर श्रीमंताची वारकऱ्याकडे पाहण्याची दृष्टी बदलून जाईल. का नसावं? अरे चांगला प्रचार करणारी माणसं. अडचण काय? एखाद्यानं अरे का आमचा ड्रायव्हर एकदा गाडी खाव. एखाद्यानं गाडी घेतली ना, पेढे द्यायला लागले, मला चांगली गाडी घेतली हो काका, तुमच्यामुळे आम्हाला गाडीत बसायला मिळतं बुवा, आम्ही तुमच्या पाठी येऊ शकतो. ते पेढे खायचे द्यायचे सोडून आणि म्हणायचं हप्त्यावर घेतली. हप्त्यावर घेऊ दे नाही तर सप्त्यावर घेऊ दे, तू गरज बसून आलाय ना तिच्या चौकशा करायची गरज काय लक्षात घ्यावं का. म्हणून माझी विनंती आहे, प्रतिक्रिया देण्यापेक्षा प्रतिसाद दे चला. अशा कार्यक्रमाला भरभरून मदत करा. सगळ्यांच्या का मदत करायची सांगतो मी तुम्हाला, ऐका. मदत का करायची? जेव्हा राम मंदिराचा निर्णय लागला ना, कोर्टाने निर्णय दिला राम मंदिर अयोध्येत होणार, तेव्हा मोदी साहेबाकडे असे प्रस्ताव आले होते की आमच्याकडे जबाबदारी द्या, आम्ही एकटे राम मंदिराचा खर्च करून राम मंदिर बांधून देऊ. पण साहेबांना तो नकार केला. म्हटले मला एका श्रीमंताच्या पैशातून राम मंदिर नाही बांधायचं. या हिंदुस्थानातल्या प्रत्येक हिंदूला वाटलं पाहिजे मंदिराला एक वीट माझी आहे, म्हणून आपण सगळ्यांनी 100 रुपये दिले होते मंदिराकडे. आठवणी आहे तुमच्या का? प्रत्येकाला वाटावं एक वीट माझी आहे, या मंदिराला एक वीट माझी आहे, आत्मीयता निर्माण व्हावी. मग तसं प्रत्येकाला वाटावं हा सप्ताह माझा आहे म्हणून द्या. इथं काही अडचण नाही, एकटे माणसं सप्ताह करतील, काही अडचण नाही. पण प्रत्येकाला वाटलं पाहिजे या सप्त्यात माझा सहभाग आहे. म्हणून प्रत्येकाने या कार्यक्रमाला भरभरून मदत करा. जास्त देऊ नका. राईस प्लेटच्या भावानं 7 दिवसाचे पैसे द्या. अजून काय मोकळं सांगून हिशोब मी तुम्हाला. बरोबर आहे ना. 7 दोन्ही 14 टाइम म्हणजे 15 जेवण तुमच्याकडे होणार आहे. राईस प्लेटचा भाव तुम्हाला माहिती आहे, 5-10 रुपये त्याच्यात कमी करा, डिस्काउंट आहे तुम्हाला. बरोबर आहे ना. पण या कार्यक्रमाला मदत करा. आणि सांगेन मी तुम्हाला, म्हणतात ना ते मंदिर आज उभं राहत आहे ना. मी पहिले म्हणायचो काय, बनाएंगे मंदिर. आता आपण थोडे शब्द बदल करूया. बन रहा है मंदिर. सर्वांनी हात वर करा बरं. एकदम सरळ आणि एक टाळी वाजली पाहिजे. हा. बन रहा है मंदिर, बन रहा है मंदिर, असम तुम्हारी प्राण से प्यारा है, प्राण से प्यारा है, अवधपुरी का बड़ा है, बन रहा है मंदिर. सपना पूरा हो रहा
इच्छा होती तरुण हे म्हणावं म्हणून या ठिकाणी म्हटलेलं आहे. पुनश्च 15 मिनिटं जास्त झाले माझ्यामुळे, त्याबद्दल सर्वांची क्षमा माफी आणि वाणीला विराम. ज्ञानेश्वर माऊली ऐका, 5 मिनिटाकरता कोणीही जागा सोडायची नाही. स्टेजवरती जेवढे बसलेले आहे ते स्टेजवरच बसतील. कोणीही जागा सोडू नका. ज्यांचा या ठिकाणी सन्मान होणार आहे त्यांनी कृपया स्टेजकडे यायचं आहे. आज